कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। लोणेर येथील लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या, आरोपीची ओळख पटली, तपासासाठी 4 पथक कार्यान्वित। ऑनलाईन रमीच्या नादात तरुण गुन्हेगारीकडे, कर्जाच्या ओझ्याखाली 5 घरफोड्यांची कबुली, एलसीबी कडून मोठा पर्दाफाश। नवी मुंबईत हवामानात अचानक बदल, उरण पनवेलमध्ये हलक्या पावसाच्या सरी, हवामान विभागाचा पावसाचा अंदाज। आणि सिंधुदुर्गात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू, जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेर येथे भर दिवसा एका लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या लॉजमध्ये तरुणीचा विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्राथमिक माहितीनुसार एक तरुण आणि तरुणी लॉजमध्ये रूम घेऊन थांबले होते। दुपारच्या सुमारास तो तरुण अचानक बेपत्ता झाला आणि काही वेळानंतर तरुणीचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। डीवायएसपी शंकर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी 4 स्वतंत्र पथकं तैनात करण्यात आली आहेत। मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे। गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोणेऱ्यामध्ये एक ओंकार लॉज आहे। त्या लॉजमध्ये एक महिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतावस्थेत पडलेली दिसली। त्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीची ओळख पटलेली आहे। आरोपीला शोधण्यासाठी रत्नागिरी त्याचप्रमाणे मुंबई बाजूला पोलिसांची 4 पथकं ऑलरेडी कार्यरत आहेत। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आरोपीच्या विरुद्ध खूपसा टेक्निकल एव्हिडन्स कलेक्ट झालेला आहे। मृत महिलेची ओळख पटलेली आहे। तिला तिच्या शरीराचा इन्क्वेस्ट पंचनामा करून नंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे। पोस्टमॉर्टम करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यामध्ये अंत्यविधीसाठी देण्यात आलेलं आहे। पोलीस पुढील तपास करतायत। आरोपीला काही तासांमध्ये मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळवण येथे दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या दरम्यान भरधाव फॉर्च्युनर कार थेट रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये घुसल्यानं मोठी खळबळ उडाली। गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। कारने प्रथम महामार्गालगतचा बोर्ड उडवला आणि त्यानंतर हॉटेलमध्ये घुसताच ऊसाच्या रसाचे मशीन, टेबल खुर्च्या आणि संपूर्ण पत्र्याची शेड उद्ध्वस्त झाली। अपघाताचा जोर इतका होता की परिसरात काही काळ घबराहटीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवानं अपघाताच्या वेळी हॉटेलमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। कळवणी उपजिल्हा रुग्णालयासमोरच ही घटना घडल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून अधिक तपास सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे ऑनलाईन रमीच्या व्यसनामुळे एका तरुणाने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत आदित्य अमृत कुथे या आरोपीला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने ऑनलाईन रमीच्या खेळात लाखो रुपये गमावल्यामुळे तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता। या आर्थिक तणावातून मार्ग काढण्यासाठी त्याने घरफोड्यांची मालिका सुरू केली। चौकशीत आरोपीने 2024 ते 2026 या कालावधीत नागोठणे परिसरात 5 वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे। यामध्ये 2024 आणि 25 मधील प्रत्येकी 2 तर 26 मधील एका घरफोडीचा समावेश आहे। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईमुळे ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। सहज पैसा कमवण्याच्या नादात तरुण चुकीच्या मार्गावर जात असल्याचं चित्र समोर येत आहे।
नवी मुंबईत आज हवामानात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळालं। उरण, पनवेल आणि कामोठे परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झालाय। दिवसभराच्या उकाड्यानंतर या सरींमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। मात्र नवी मुंबई आणि पनवेलमधील अनेक भागात अद्याप पाऊस झालेला नाही, तरीही संपूर्ण शहरावर ढगाळ वातावरण पसरलेलं असून पावसाची चिन्ह कायम आहेत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। अचानक बदललेल्या हवामानामुळे तापमानात किंचित घट झाली असून उष्णतेपासून त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। पुढील काही तासात पावसाची तीव्रता वाढते का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून विविध सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे। राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला असून अनेक संघटनांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे। या संपात माध्यमिक शाळा, शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांचा महासंघ, शिक्षक परिषद, शिक्षक भारती, प्राथमिक शिक्षक समिती, नर्सेस फेडरेशन, तलाठी संघटना, महसूल संघटना, ITI आणि इतर कर्मचारी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी परिसर सरकारविरोधी घोषणांनी दुमदुमून गेला। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत सरकार त्यांच्या न्याय मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असा इशारा दिला। यावेळी अपर जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना निवेदन सादर करण्यात आलं। कर्मचारी संघटनांचा आक्रमक पवित्रा लक्षवेधी ठरला आहे। संप करण्याचं कारण म्हणजे गेल्या दीड वर्षामध्ये शासनानं राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेबरोबर एकदाही चर्चा केलेली नाही। वारंवार विनंत्या करून यासाठी आम्ही 7 आंदोलनं केली, परंतु सरकारनं दीड वर्षामध्ये एकदाही चर्चा न केल्यामुळं नाविलाजास्तव सर्व कर्मचाऱ्यांना आज महाराष्ट्रातल्या सगळ्या 17 लाख कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली। मागणी काय होती? आमच्या मागण्या म्हणजे पहिली आमची महत्त्वाची मागणी जुनी पेन्शन योजना। जुन्या पेन्शन योजनेबाबत त्यांनी जी काय शासन निर्णय काढायला पाहिजे होता तो काढलेला नाही आणि त्याला दर 6 महिन्यांनी त्याला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली जाते। हा म्हणजे कर्मचाऱ्यांचा केलेला छळ आहे। महागाई भत्ताही आमचा जुना पेंडिंग आहे, तोही दिलेला नाही। त्याचबरोबर केंद्रानं 8व्या वेतन आयोगासाठी समिती गठीत केली, पण राज्यानं अजून त्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही। त्याचबरोबर आमची सगळ्यात मोठी खंत म्हणजे की आमचे जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। त्यांना नको त्या अटी शर्ती लावून त्यांना कमी करण्याचा घाट घातला आहे। शासन सगळ्या शासकीय शाळा आहेत त्या बंद करण्याच्या मार्गावर आहे, तर त्या वाचल्या पाहिजे यासाठी आजचं आंदोलन आहे। महाराष्ट्रामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याचा शासनाचा घाट आहे। आर्थिक कायद्याप्रमाणे जर कार्यवाही केली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मचारी कमी होणार नाही आहे। इकडे आर्थिक कायदा लागू केला आहे, पण आर्थिक कायद्याप्रमाणे कारवाई केली जात नाही। त्यामुळे मराठी शाळा तर बंद पडत आहेत, माध्यमिक शाळा बंद पडत आहेत, आस्थापना कमी केली गेली आहे। 14 मार्च 2024 जो संचालनाचा आदेश आहे तो आदेश म्हणजे काळा आदेश असा कर्मचारी शिक्षक मानतायत आणि 2009ला आर्थिक कायदा लागू झाला। 2010ला शासनाने परिपत्रक काढलं की त्याच्यानंतर जे सेवेमध्ये येतील त्या कर्मचाऱ्यांना टेट परीक्षा अनिवार्य राहील। मात्र 2009च्या आधी लागलेले सर्व कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा टेट परीक्षा अनिवार्य केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक सध्या भीतीच्या छायेखाली आहेत। आपल्या नोकऱ्या जातील की काय अशी त्यांची विवंचना वाढलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातला तमाम शिक्षक वर्ग जो आहे ते शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते पूर्णतः अगदी नाराज आहेत, त्यांचे कुटुंब अगदी नाराज आहेत आणि त्यांच्यामध्ये पूर्णतः नाराजी पसरलेली आहे। आणि ही नाराजी एवढी तीव्र झालेली आहे की भविष्यामध्ये या नाराजीचं रूपांतर जे आहे ते पूर्णतः अगदी उद्रेकामध्ये जाईल अशी भीती निर्माण झाली आहे। कारण कुटुंब वाऱ्यावर पडणार आहे, स्वतः वाऱ्यावर पडणार आहे, त्यांची मुलं वाऱ्यावर पडणार आहेत। नवी मुंबईत महिलांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने महिला जनसुनवाई हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला।
या कार्यक्रमाला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित होत्या. महिलांना त्यांच्या तक्रारी थेट मांडता याव्यात आणि त्यावर तातडीने कारवाई व्हावी हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात पोलीस यंत्रणा, विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महिलांनी घरगुती हिंसाचार, कार्यस्थळी छळ, मालमत्ता आणि कौटुंबिक वाद यांसारख्या अनेक प्रश्नांबाबत आपली मते मांडली. अनेक प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत त्वरित निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात असल्याचे सांगत जलद आणि प्रभावी कार्यवाही हेच आयोगाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. अशा उपक्रमांमुळे महिलांना न्याय मागण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या ज्या घटना घडतात आणि ज्या समाजाला पुढे जाण्याकरता खूप घातक असतात, महिलांच्या करता त्यांचे अतिशय वाईट पद्धतीनं अधिकार काढून घेतले जातात किंवा त्रास होतो, अशा सगळ्या सिरियस केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही कॉग्निझन्स घेत असतो. पण प्रत्येक केसेसचा घेता येईलच असं नाहीये. पण याचा अर्थ असा पण नाही की आम्ही त्या बघत नाहीत. आम्ही व्यवस्थांना तो विचारत असतो. पण जवळपास सगळ्याच राज्यांमधल्या अशा ज्या अतिशय वाईट केसेस आहेत त्या केसेसचा कॉग्निझन्स आम्ही घेतो आणि त्याचा उपयोग पण होतो. मुळामध्ये त्या केसेस आम्ही मॉनिटर करत असतो. आम्हाला व्यवस्थांना विचारण्याचा अधिकार आहे की तुम्ही याच्यामध्ये काय काम केलं आहे. आणि जेव्हा राष्ट्रीय महिला आयोग अशा केसेस बघत असतो त्यावेळेला मुळामध्ये व्यवस्था आपलं आपलं काम करतच असतात. पण आम्ही बघतो आहोत म्हणून सुद्धा व्यवस्थांवर एका प्रकारे आमचा धाक असतो, एक पॉझिटिव्ह प्रेशर असतं की हे काम सगळं वेळेमध्ये नीट आणि कुठेही लूपहोल न राहता केलं पाहिजे. आणि मोरारलेस अगर आपण जर पाहिलं तर आमचा हा अनुभव आहे की व्यवस्था त्याच्यामध्ये काम करतात. जिथं काम होत नाही तिथं आम्हाला म्हणावं पण लागतं. पण अशा केसेस कमी आहेत. जनरली आमचा सुमोटो कॉग्निझन्स झाला की सॅटिस्फॅक्टरी काम व्यवस्था करत असतात. एखाद दुसरी केस असेल पण आता काही त्यावर लगेच बोलावं असं काही नाही आहे. पेण विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पेणमधील साई सहारा हॉल येथे महत्त्वाची बैठक पार पडली. रायगड जिल्हा कृषी आणि पशुसंवर्धन तसेच दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. फील्ड व्हिजिट वाढवणे, ग्रामीण रुग्णालय आणि उपकेंद्रांना नियमित भेटी देणे तसेच आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सातत्याने गृहभेटी घ्याव्यात असे निर्देश देण्यात आले. आरोग्य केंद्रांमधील बांधकामातील त्रुटी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आलेत. कळवा आणि गडब येथील आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारतीसाठी प्रत्येकी सुमारे 2.5 कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. जनतेचे आरोग्य हीच प्राथमिकता असल्याचे सांगत ग्रामीण आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्याचे अपडेट घेणार आहोत की कुठं काय काय लागतंय त्याचा पूर्ण एक हे प्लॅन करणार आहोत आणि त्याप्रमाणे आता जी आमची पुढची आरोग्य समिती असेल ती जर मान्यता घेऊन ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पेण, रोहा, सुधागड या तालुक्यातील सब सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चालू स्थितीवरती ची काय परिस्थिती आहे त्या बाबतीत या ठिकाणी आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीमध्ये विशेष करून बेसिक्स ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यांना प्राथमिकता द्यायला पाहिजे त्या बाबींवर चर्चा झालेली आहे. त्या बाबींवर ती चर्चा होऊन त्या ठिकाणी ती जी कामं आहेत मग ती सब सेंटरची त्या ठिकाणी कामं असतील, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामं असतील, त्या ठिकाणी डॉक्टर्सची काय कमतरता असेल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. त्या ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये औषध साठा या बाबतीत चर्चा झाली. अशा अनेक बाबींवरती या ठिकाणी चर्चा झाली आणि चर्चा होत असताना या ठिकाणी आम्ही या गोष्टीचं पीपीटी प्लॅनिंग तयार केलेलं आहे. या बाबतीमध्ये काही कमतरता असेल तर मग जिल्हा परिषदच्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी मी मांडणार आहोत. त्याचबरोबर जर राज्य सरकारकडून कोणत्या गोष्टी जर कमतरता असतील तर त्या बाबींवर सुद्धा सकारात्मक म्हणून मेघनाताईन बोर्डीगण या मॅडम आरोग्य मंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.